कम ऑन शनाया, मागे मागे मागे. या खेळात प्रॉम्प्टिंग चालणार नाही. शनाया, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. कम ऑन, कम ऑन. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. येडा गपना. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. हा हा, कम ऑन, कम ऑन, कम ऑन, कम ऑन. हे बघा, तुम्ही प्रॉम्प्ट करू शकत नाही. अरे याला काय अर्थ आहे? आम्ही काही प्रॉम्प्टिंग नाही करत आहोत. आपल्या प्लेयरला काय आम्ही बकअप पण नाही करायचं का? हा, आम्ही फक्त चेअर करायला आलो यार. काय प्रॉब्लेम काय? हे बघ, आणि गुप्ते, रूल्स मलाही माहिती आहेत. हा, उगीच मला शिकवायला जाऊ नका. हवं तर जजेसना विचारा काही प्रॉब्लेम असेल तर. गाव जजेस, इट्स ओके ना? म्हणजे आम्ही चेअरअप करू शकतो ना? नाही, बरोबर आहे, काहीच हरकत नाही प्रोत्साहन द्यायला. कम ऑन शनाया, कम ऑन. हा हा, कम ऑन. येस येस, कम ऑन, कम. येस येस. हा, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. हा हा, थोडं इकडे ये, इकडे ये. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. हा 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 हा. येस 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 येस. हा, कम ऑन, कम ऑन, कम ऑन. येस येस येस. You did it, बच्चा. क्या बात है. पुढच्या स्पर्धक आहेत राधिका सुभेदार. हो राधिका, आमच्या शुभेच्छा आहेत तुझ्याबरोबर. तू जा, तू जिंकशील. जा. एक मिनिट. पट्टी द्या. का? मी बांधते. पण का मी बांधल्यात ना बाकीच्यांना? नानी, पट्टी द्याल? काठी दे. घे. देवा, जिंकू दे बाईला. तुला 101 मोदकांचा प्रसाद वाईन पाय. अरे अथर्व, तिकडे. हा खोटा खेळ आहे. चीटिंग काय याच्यामध्ये? चिटिंग मध्ये तिने मुद्दाम अथर्वचं नाव घेतलं, तिचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून. अरे याला काय अर्थ आहे? म्हणजे इकडे कुणी काही बोललं तरी तुम्ही म्हणाल की आम्ही डिस्ट्रॅक्ट केलं. हे बघा, हा शेवटी कॉन्सन्ट्रेशनचा गेम आहे. आणि जर कुणाचं कॉन्सन्ट्रेशन गेलं तर तो हरणारच ना. आम्ही काय केलंय असं? तिनेच कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे होतं. हवं तर जजेसना विचारा तुम्ही. का हो जजेस? You're right. He's absolutely right. राधिका, अजूनही विचार कर. मी 100 पेक्षा जास्त दोरी उड्या मारू शकते. स्टेप बॅक. शन्या, खोटं वागून आतापर्यंत तू जिंकली असेल, पण शेवटी सत्याचाच विजय होतो म्हणून. आता तर मीच जिंकणार. तू तयार राहा. 1 2 3 स्टार्ट. राधिका, राधिका,
या खेळाच्या विजेत्या आहेत राधिका सुभेदार. आतापर्यंतच्या सर्व स्पर्धा अटीतटीच्या झालेल्या आहेत. या स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या आपल्या सोसायटीच्या सर्व महिला स्पर्धकांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. पण पूर्वी सांगितल्याप्रमाणे आधीच्या स्पर्धांमध्ये सगळ्यात जास्त गुण असलेल्या 2 महिला स्पर्धक फक्त अंतिम फेरीत जाणार आहेत. माझ्याकडे या स्पर्धांचा निकाल आलेला आहे. थँक्यू जजेस. आता मी या स्पर्धकांची नावं जाहीर करतो. राधिका सुभेदार आणि शनाया सबनीस. या दोन्ही स्पर्धकांना विनंती करतो की यांनी मंचावर यावे. आता थोड्याच वेळात अंतिम फेरीला सुरुवात होईल. थँक्यू. अंतिम फेरीमधला पहिला राऊंड आहे मल्टीटास्किंगचा. कसं आहे, स्त्रीची रोजची झुंज असते ती घड्याळ आहे, हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. रोज सकाळी बायका घरातले सगळे उठण्याआधी उठतात आणि घरातली सगळी कामं आवरतात. वेळेच्या आत सकाळची वेगवेगळी कामं पूर्ण करणं हे तिच्या पुढं आव्हान असतं. आणि आता हेच आव्हान आपण आपल्या पुढच्या 2 स्पर्धकांना देणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मी दोन्ही फायनलिस्टला बोलवतो. तुमच्याकडे फक्त 3 मिनिटं आहे. तेवढ्यात तुम्हाला तुमच्या पार्टनरसाठी नाश्ता तयार करायचा. कपड्याला इस्त्री करायची आणि तो नाश्ता त्याला खाऊ घालून कपडे घालायला मदत करायची. तुमचा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला काहीही मदत करणार नाही. आणि तुमच्याशी कुणी बोलू शकत नाही, हा नियम आहे. आणि या स्पर्धेत तो जर पाळला गेला नाही तर तो स्पर्धक हरेल. अरे ही काय स्पर्धा असते का? आणि मला तर पार्टनर पण नाहीये. नाही नाही, कॅन्सल करा स्पर्धा. या स्पर्धा अशाच असतात. या स्पर्धा गृहिणींसाठी आहेत. अरे पण मला तर मुलगा वगैरे काहीच नाहीये, मग मी कसं काय खेळू? हो तर मी येतो शनाया ताई. येऊ का? एक मिनिट. शनाया, मी येतो तुझा पार्टनर म्हणून. हरकत नाही. या